आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. स्वामी त्रिनेत्रधारी रुद्रांश सहाय्याकरिता प्रार्थना करत आहे. पुत्र या नात्याने त्यास मार्गदर्शन करावे. तो अंधाऱ्या गुहेत बंदिस्त झाला आहे. देवी, जर तिथे अंधकार आहे तर बाहेर प्रवेशाचा मार्ग केवळ प्रकाशानेच शक्य आहे. प्रकाश दिसला. कुठून आला पण? माझ्या हातातील कड्यातून आला? नाही, यातून नाही आला. तो अग्नीच्या एका ठिणगीप्रमाणे होता. कसं काय घडलं हे? मला काहीच कळत नाहीये. अग्नीची ठिणगी कुठून आली? अग्नीची ठिणगी दृष्टीस पडली. हे कसे काय घडले? राजकुमार, दोन पाषाण की मग लोह, जेव्हा यांचं घर्षण होतं तिथे ठिणगी उत्पन्न होते. ती ठिणगी प्रकाश निर्माण करते, कळलं का? प्रकाश. दिसला प्रकाश. नाही, हे कसे संभव आहे? अंधाऱ्या गुहेतून त्या मरकटाचे वाचून बाहेर पडणे कसे संभव आहे? असंभव आहे हे. निकुंबला देवीचे कथन असत्य आहे. काय घडत आहे हे? काय चालले आहे हे?
आता मी पुन्हा कुठे आलो आहे? हे स्थान कोणतं आहे? किती विचित्र आहे बरे. महाराणी, काय झालं? इथे का आली आहेस? जा इथून, निघून जा, निघून जा. हा, सर्व काही लालेलाल आहे. मागील ग्रहांप्रमाणे नाही. हे काहीतरी विशेष आहे. बालक सतत आमच्या आक्रमणातून वाचत आहे निकुंबला देवी. त्या अंधाऱ्या गुहेतून बाहेर पडणे संभव नव्हते. त्यातूनच तो तडफडून मृत्यू पावेल असे म्हणाली होतीस तू. काय झाले? काय झाले तुझ्या वचनाचे माते? तू मला फसवलंस माते. तुझ्या त्या अस्त्रांचा काहीही परिणाम झाला नाही. उलट उलट माझ्यावरच आक्रमण करत आहेस तू. ही तुला सावध होण्याकरता सूचना आहे महाराणी. अद्यापही तू तुझी दुष्कृत्ये थांबून सावध झाली नाहीस तर तुझा पुत्र रावणा बरोबरच तुझाही अंत होईल. अंत होईल. हे भूतदैत्या, अग्नीतून वाचलास. आता कुठे जाईल? जेव्हाही मी बोलवेन यावंच लागेल तुला. त्या मरकट बालकापासून मी भयभीत होईन. माझ्या या मातीपासून ते मरकट बालक कसं काय वाचतं ते मला पाहायचं आहे. अंधारकूप नाही तर काय झाले? तिकडे मंगल ग्रहाचे रक्षण करणारा लवणा आहे. तो
तो काही सामान्य दैत्य नाही, महाशक्तिशाली आहे. पाताळ लोकातील अंधाराचे राज्य त्याचे जन्मस्थान आहे. पुढे काय घडणार आहे हे त्या मरकट बालकास ज्ञात नाही. अदृश्य रूपात मृत्यू त्याचा पाठलाग करत आहे. ये मरकटा ये. परंतु हे तर क्षितिजावरील फळ सारखं सारखं दूरच जात आहे. एकदा का ते माझ्या हाती सापडू दे. भूक भागवून आनंदाने महालात परत जाऊ शकतो. इथवर आलोच आहे, बस आणखीन जरा दूरवर. हो, तुला खाण्याकरताच मी इतक्या दूरवर आलो आहे. कुणीतरी लात मारली. मला वाटतं काय आहे, कोणीच दृष्टीस पडत नाही. इथे तर कोणीच दिसत नाही आहे. कोण आहे? कोण आहात तुम्ही? इथे कोणी आहे का? हे बालका, मी तुझा मृत्यू तुझ्या पाठीमागेच आहे. मरण्याकरता सिद्ध हो. कोण आहेस तू? दृष्टीस का पडत नाहीस? केवळ तुझा ध्वनी ऐकू येत आहे मला. लवणा, मी महाराक्षस लवणा. त्रिलोकाधिपती महाराज रावणांनी मला नियुक्त केले आहे. तू इथे येऊन अडकला आहेस. आतापर्यंत जे राक्षस भेटले ते सर्वच रावणाचं नाव घेत आहेत. तो कोण असेल बरं? त्याला नंतर पाहीन. आधी मला ह्याच्याकडेच बघितलं पाहिजे. हे महाराक्षस लवाणा, केवळ तुझा ध्वनी ऐकावयास येत आहे. तू दृष्टीस पडत नाहीस. कुठे आहेस? समोर ये. बालका, मृत्यू पाहणे कोणास संभव आहे?
प्राण जाते वेळी केवळ त्याचा अनुभव घेता येतो. हे बालका, आतापर्यंत 3 ग्रहांना बंधन मुक्त केले आहे हा विचार करून अहंकारी बनू नकोस. आता जो समर आहे तो आहे लवणा. तो इतर सर्वांपेक्षा जास्त शक्तिशाली आहे. त्याच्या हातून वाचणे केवळ एक स्वप्न आहे. तुझ्या मृत्यूनंतर माझा पुत्र रावण पुन्हा त्या सर्व ग्रहांना आपल्या वशमध्ये करेल. आणि हे सगळं कोणीही रोखू शकणार नाही. तुझी पावले मृत्यूच्या दिशेने पडत आहे. क्षमा असावी माता. कुणाकडून तरी आपले भाग्य बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे असे मला वाटते आहे. त्या वानर शिशूची माता अंजना देवी आपल्या पुत्राच्या रक्षणाकरिता अरण्यातील कुलदेवीच्या मंदिरात अखंड हवन करत आहे. आणि या हवनामुळे तुमच्या कार्यात व्यत्यय येऊ शकतो माते. अखंड होम करते. त्या होमास चिन्ह भिन्न करण्यास या कैकशीला काही अशक्य नाही. सुमेरूची महाराणी अंजना देवी अखंड होम करत आहे. तो उद्ध्वस्त केल्याशिवाय माझ्या समोर येऊ नका. जा, त्या स्थानास वाळवंट करून टाका. रक्ताचे पाट वाहिले पाहिजे. आता त्या मरकटाचे कोण रक्षण करेल ते मी पाहते. बालका, माझ्या समक्ष ये इथे. आपण कोण? बालका, ते मी नंतर सांगेन. आधी तू इथे ये. त्याच्यापासून वाचण्याचा एक सुलभ मार्ग आहे. राक्षस महालात येईल तर दृष्टीस पडेल. तात्काळ ये. ते कोण आहेत? आता तू ज्याचा सामना करत होतास तो कोणी सामान्य राक्षस नाही. महामायावी लवाण राक्षस आहे.
अदृश्य राहून क्रूरपणे प्रहार करतो तो. ते सर्व ठीक आहे, परंतु आपण कोण आहात? मी मंगळ ग्रह आहे, नवग्रहांपैकी एक. मंगळ ग्रहाचा अधिपती, देवाधिदेव महादेवांचा पुत्र. काय तुम्ही महादेवांचे पुत्र आहात? हो बालका, मी महादेवांचा पुत्र आहे. एका युगात महादेव अंधकासुरासोबत भीषण युद्ध करत होते. तेव्हा देवा, कैलासनाथा, आपल्या घामातून उत्पन्न झालेला प्रसाद आहे माझा पुत्र. पहा तरी बालक किती दिव्य तेजोमय आहे.